टाटा पंच हे नाव सध्यास खूप व्हायरल चालू आहे, चर्चेत चालू आहे. मित्रांनो, मार्च 2024 या महिन्यामध्ये हे कार टॉप 10 सेलिंग कार आहे. या टाटा पंचचे आपण एकूण 17,547 युनिट विकल्या गेले आहे आणि ते सर्वात जास्त विकली गेलेली गाडी बनलेली आहे. मित्रांनो, टाटा पंचला लॉन्च होऊन 2 ते 3-4 वर्ष झाले आहे जवळपास आणि जास्त वेळ झाला नाही. अशी की खूप जुनी गाडी याच्यातला भाग नाही आहे, पण तरी पण ही गाडी खूप पॉप्युलर होत आहे. त्यामागचे काही प्रमुख कारणे आपण बघूया की हे हिट का बरं झाली. 17,547 म्हणजे काही कमी आकडा नाही झाला. कारण की इंडियन कस्टमरचा ट्रस्ट जिंकणे हा सोपा नसतो. मारुती सुझुकीने हा ट्रस्ट खूप वर्ष झाले हा जिंकला आहे आणि त्यानंतर मारुती सुझुकी हे टॉप 10 सेलिंग कारला या सगळ्या मारुतीच्या सगळ्या गाड्या मागे सोडून या गाडीने आपला नंबर लावला आहे. त्यामागची आपण प्रमुख कारणे बघूया की या गाडीमध्ये असं खास काय आहे की ज्यामुळे लोक या गाडीला एवढे पसंत करत आहात. तर मित्रांनो, पॉझिटिव्हबद्दल बोलणार आहे हो आणि चला चालू करूया. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आज व्हिडिओला. आपण चालू करूया. तर मित्रांनो, पहिला पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे तो लुक. हे एक हॅरियरची मिनी म्हणजे छोटी बहीण असं दिसते आपल्याला पाहायला मिळते की हॅरियरची छोटंसं जे लुक आहे ते आपल्याला पंचमध्ये पाहायला मिळते. लुक्स मित्रांनो मायक्रो SUV आहे. तुम्हाला माहीत आहे की आपली जे इंडियन रोड्स आहे त्यांचे स्पीड ब्रेकर हे माणसापेक्षा पण मोठे असतात. मागच्या सीटवर जो माणूस बसला असतो तो विंडशील्डवर येऊन आदळतो आणि तेव्हा तो स्पीड ब्रेकर संपतो. एकाच ठिकाणी असे 4 मोठे स्पीड ब्रेकर असतात. त्यांना पार करता करता एकदम गाडीचे चक्के बक्के फुसून जातात. तर मित्रांनो, हे एक मायक्रो SUV असल्याच्यानं हे त्या स्पीड ब्रेकरला थोडं आरामशीर पार करतात. म्हणजे जास्त इम्पॅक्ट कारमध्ये येत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे मित्रांनो लोकांना ही आवडते. जेव्हा या गाडीमध्ये फुल लोडेड असतात म्हणजे 5ही लोक बसतात तेव्हा तो एकदम ते बाकीच्या जसे की I10 वगैरे गाडी असते ते एकदम खालून मागून दबून जाते. तर ही गाडी दबत नाही मित्रांनो. ही गाडीचं या सस्पेन्शनचे वैशिष्ट्य असे आहे की दबत नाही एकदम खाली. त्यामुळे मला हे आवडते. त्यानंतर सेकंड महत्त्वाचा मुद्दा आहे तो मायलेज. मित्रांनो, 20 किलोमीटर पर लिटर 18 ते 20 किलोमीटर पर लिटरचा मायलेज ही गाडी आपल्याला आरामात काढून देते. जेणेकरून आपल्याला मायलेजचं कसल्याच प्रकारचं टेन्शन राहणार नाही. जेव्हा मी ऑनलाईनवरती यांचे रिव्ह्यू बघितले की किती मायलेज देते, मित्रांनो 21-22चा ॲव्हरेज पण देते. कंपनीनं 20च क्लेम केला आहे. पण तुमचा ड्रायव्हिंग हॅबिटवर डिपेंड करते ते तुम्ही कशी गाडी चालवतात. व्यवस्थित जर तुम्ही गाडी चालवला जास्त रेस न करता हळूहळू व्यवस्थित 50 ते 60मध्ये एक स्पीड जर पकडला तुम्ही आणि त्याला जर त्याच कॉन्स्टंट स्पीडनं चालत राहिला तर तुम्हाला जास्त मायलेज हा मिळतो. त्यानंतर मित्रांनो बघूया तिसरं महत्त्वाचं कारण की हे पॉप्युलर होण्यामागे मित्रांनो हे CNGमध्ये भेटून जाते सोबत बूट स्पेस पण. मित्रांनो, ट्विन्स सिलेंडर टेक्नॉलॉजी या टाटा पंचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जेणेकरून आपल्याला बूट स्पेस मागचा जो डिक्कीतला एरिया आहे तो टँकमध्ये पूर्ण जात नाही. आपल्याला 2 ते 3 सूटकेस मावेल असा एक बूट स्पेस मिळून जाते. सोबतच टाटा पंच हे पेट्रोल CNGमध्ये अवेलेबल असल्यामुळे जास्त आपल्याला पॉप्युलर पाहायला मिळते. सोबतच iCNG इंटेलिजंट CNGचं ऑप्शन मिळून जाते. ही गाडी तुमची CNGवर पण स्टार्ट होते आणि इंटेलिजंट टाटाची टेक्नॉलॉजी असल्यामुळे तुम्हाला CNGमध्ये कोणत्याच प्रकारचा डेंजरस आणि ब्लास्ट होण्याची भीती राहत नाही. कारण की तेवढी काळजी कंपनीने घेतली आहे. तुम्ही बिंदास राहून कंपनी फिटेड म्हणजे टाटा iCNG ही गाडी घेऊ शकता. जेणेकरून आपल्याला कोणत्याच प्रकारची कुठेच आपल्याला कॉम्प्रोमाइज हे करावं लागेल. मित्रांनो, 25 किलोमीटर पर लिटरचा CNGमध्ये ॲव्हरेज हा क्लेम केला जातो आणि हा पण ॲव्हरेज चांगला आहे CNGमध्ये. आणि टेक्नॉलॉजी पण हायटेक आहे आणि बाकीचे ज्याही गोष्टी आहे त्या चांगल्या वापरण्यात आल्या जेणेकरून कस्टमरला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम गेला नाही पाहिजे.
त्यानंतर मित्रांनो चौथा मुद्दा बघूया 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे मित्रांनो आपल्याला टाटा मोटर्सनी नेहमीच आपल्या दणकट आणि मजबूत गाड्या यासाठी नाव कमवलं आहे. ते नेक्सॉन असो, टिगोर असो, टियागो असो की हॅरियर असो, आपल्या ह्या दणकट गाड्या आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंगसोबत या गाड्या येतात आणि दणकट गाड्या आहे. एकदम लोकांचे जीव वाचले मी पाहिले आहे. गाडीचे सगळेच एअरबॅग्स वेळेवर उघडतात आणि पॅसेंजरचा जीव हा वाचतो. एखादं टाटा पंच आणि एका ट्रकचा ॲक्सिडेंट झाला तर मित्रांनो पंच एका ठिकाणी उभी होती आणि तो ट्रक पडला होता, आदळला होता, उलटला होता. तर तुम्ही बिल्ड क्वालिटीबद्दल पण बिंदास राहा मित्रांनो. ग्लोबल एनसीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे या गाडीला. त्यानंतर मित्रांनो आपण बघूया पॅकेज. या गाडीत बेस्ट पॅकेज मिळते मित्रांनो, म्हणजे 3 वर्षाची वॉरंटी मिळून जाते 1,00,000 किलोमीटरपर्यंत. 3 वर्षाची वॉरंटी मिळाल्यामुळे आपल्याला हे एक अट्रॅक्ट करणारं एक मोठं कारण आहे आणि हे सगळे फीचर्स या गाडीमध्ये आपल्याला मिळते. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या कोरोनाच्या काळात रतन टाटा सरांनी आपल्याला जी मदत केली होती, जे आपल्यासाठी डोनेशन दिलं होतं भारत देशासाठी, ते पण आपण न विसरता लोकांचा क्रेज हा टाटा मोटर्सकडे खूप वाढलेला दिसतो. मला माझ्या शहरात नेक्सॉन गाडी ही हर दुसरी तिसरी गाडी एक नेक्सॉन दिसते किंवा टाटाची दिसते. आपण असंच आपल्या स्वदेशी ब्रँडला असंच याच प्रकारे सपोर्ट करून आपल्या भारत देशाच्या विकासामध्ये आपण योगदान देऊ शकतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचं काही मत असलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट एपिसोडला. जय हिंद, जय महाराष्ट्र.